सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचा अनोखा संगम असलेल्या फॉरेवर स्टार मिस टीन इंडिया 2025 या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत धुळ्याची सुकन्या तनिष्का महेंद्र जैन हिने लक्षवेधी कामगिरी करत उपविजेता होत मानाचा मुकुट जिंकला। या यशाबद्दल तिने पत्रकार परिषदेत आनंद व्यक्त करीत धुळेकरांचे आभार मानले। यावेळी तिचे आईवडीलही उपस्थित होते। तनिष्का जैन हिने सांगितलं की फॉरेवर स्टार मिस टीन इंडिया 2025 या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचा सीझन 5चा महाअंतिम सोहळा दिनांक 19 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान जयपूर राजस्थान येथे मोठ्या दिमाखात पार पडला। हॉटेल रॉयल आर्किड आणि अधिकृत झी स्टुडिओमध्ये आयोजित केलेल्या या 3 दिवसीय सोहळ्यात देशभरातील 5,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता। या स्पर्धेसाठी देशभरातून तब्बल 5,000हून अधिक तरुणींनी अर्ज केले होते। त्यातून अनेक फेऱ्या, ऑडिशन्स आणि कठोर निवडीनंतर केवळ सर्वोत्कृष्ट स्पर्धकांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती। या हजारो स्पर्धकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत धुळ्याच्या तनिष्का महेंद्र जैन हिने फॉरेवर स्टार मिस टीन इंडिया 2025 उपविजेती हा बहुमान पटकावला आहे। तनिष्काने आपल्या बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि ग्रेसफुल रॅम्प वॉकच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली। विशेष म्हणजे सांस्कृतिक फेरीत तिने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा साकारून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि स्त्री शिक्षणाच्या वारशाचं प्रभावी दर्शन घडविलं, ज्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। देशभरातील विविध संस्कृतींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पर्धकांमधून उपविजेतेपद मिळविणं ही धुळे शहरासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। तनिष्का जैनच्या या यशामुळे धुळे शहराच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला गेला आहे। तिच्या या उत्कृष्ट यशाबद्दल सर्व स्तरातून तिचं अभिनंदन केलं जात आहे। तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत। मी तनिष्का जैन, फॉरेवर स्टार मिस टीन इंडिया 2025 रनर्स आणि मला खूप गर्व वाटतंय, कारण हीच ते ठिकाण, हीच ती खुर्ची आणि त्या दिवशी आम्ही कमिटमेंट केलं होतं की आम्ही धुळ्याला क्राऊन घेऊन येऊ आणि आज वाटतंय की आम्ही आमचं कमिटमेंट पूर्ण केलं आणि इतकं गौरव वाटतंय आणि इतकं चांगलं वाटतंय सगळ्यांना की आम्ही हे क्राऊन इथं धुळ्यात आणलेलं आहे आणि दोघी जण, फर्स्ट पण आणि सेकंड पण, आम्ही दोघी जणांनी क्राऊन धुळ्याला आणलंय। हे खूप चांगलं वाटतंय आम्हाला आणि तुमचं धुळ्याचं सपोर्ट, तुम्ही सगळ्यांनी जे आम्हाला सपोर्ट दिलाय ते इतकं इनक्रेडिबल होतं की आम्हाला खूप सपोर्ट भेटला आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की अजून धुळ्यासाठी खूप काही करावं आणि ही तर फक्त सुरुवात होती। याच्या पुढे आम्ही खूप खूप क्राऊन्स आणू धुळ्याला आणि धुळ्याला खूप प्राऊड फील करू। ही स्पर्धा, ॲक्च्युली मी 12th सायन्सची स्टुडंट आहे, तर 12th सायन्समध्ये सायन्स खूप डिफिकल्ट सब्जेक्ट असतो, त्याला खूप इनक्रेडिबल फोकस लागतो, खूप फोकसची गरज असते आणि माझं जे पॅशन होतं लहानपणापासून हे मॉडेलिंग, ॲक्टिंग अशाच फील्ड्समध्ये होतं, पण तरी मला दोघींना सोबत घेऊन चालावं लागायचं। तर मी हे सगळं ऑनलाईन होतं म्हणून याच्यात मी पार्टिसिपेट केलं। फॉरेवर स्टार मिस टीन इंडिया ही जी स्पर्धा होती ही पहिले 6 महिने किंवा जेव्हा पण आपण पार्टिसिपेट करतो सगळे प्रोसेस ऑनलाईन असतात, म्हणजे त्यांचे ऑडिशन राऊंड, त्यांचे क्वेश्चन अँड आन्सर राऊंड, त्यांचे रॅम्प वॉक राऊंड, त्यांचे ट्रेनिंग्स, हे सगळं ऑनलाईन असतं पहिले आणि मग त्याच्यानंतर आता ग्रँड फिनाले होतो। आम्ही दोघी जण जयपूरला गेलेलो, मग तिथं हे 3 दिवसांचं ग्रँड फिनाले होतं। मग पहिल्या दिवशी त्यांनी आम्हाला ओरिएंटेशन वगैरे सांगितलं, म्हणजे त्यांनी आम्हाला शिकवलं की कसं वॉक करायचं आणि पुरी कोरिओग्राफी सेट केली। मग फर्स्ट दिवशी तर आम्हाला पुरी ट्रेनिंग दिली खूप चांगल्या प्रकारे आणि दुसऱ्या दिवशी कल्चरल राऊंड होतं, त्याच्यात मी सावित्रीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना रिप्रेझेंट केलं होतं, कारण की क्रांतिज्योती सावित्रीबाई हे वुमेन एम्पॉवरमेंटचे खूप चांगले हे आहे, खूप चांगले वुमेन एम्पॉवरमेंट दाखवतात, म्हणून मी सावित्रीबाई फुले यांना चूज केलं होतं वुमेन एम्पॉवरमेंटसाठी आणि मी तिथं सावित्रीबाईंना रिप्रेझेंट करून त्यांच्यासारखी साडी वेअर करून त्यांच्यासारखा पर्सोना दाखवला आणि तिथं वॉक केली आणि त्याच्याने मला खूप गर्व वाटतं, कारण की सावित्रीबाई फुले यांनी वुमेनसाठी खूप काही केलंय, एज्युकेशन, सगळ्या फील्डमध्ये आज जितके पण वुमेन्स आहेत ते फक्त आणि फक्त सावित्रीबाईंमुळेच, म्हणून मी त्यांना रिप्रेझेंट केलं आणि हे खूप आवडलं लोकांना आणि मला तिथे स्पॉन्सर्सकडनं गिफ्ट हॅम्पर पण भेटलं। त्याच्यामुळे तिथं त्यांनी टॉप 9 सिलेक्ट केले होते, ज्यांना ते आवडले, त्यांना त्यांचे लुक्स आवडले, त्यांच्यामध्ये मी महाराष्ट्रामध्ये टॉप 9 मध्ये आली होती तिथं त्या कल्चरल राऊंडमध्ये आणि मला गिफ्ट हॅम्पर भेटलं।
आणि मग लास्ट दिवशी ग्रँड फिनाले होतं. तिथं आम्ही आमचं ग्रँड फिनाले आउटफिट घातलं, त्याच्यावर वॉक केली आणि मग तिथं आमची क्राउनिंग सेरेमनी झाली. असे ते 3 दिवस होते, ज्याच्यामध्ये त्यांनी 3 दिवस पण आम्हाला जज केलं आणि आमचं ओव्हरऑल परफॉर्मन्स जे की ऑनलाईन सेशन्समध्ये होतं ते ओव्हरऑल परफॉर्मन्स आणि 3 दिवसचं परफॉर्मन्स याच्यावरनं आमची क्राउनिंग झाली. आणि मला खूप गर्व वाटतंय की मी हे चांगलं परफॉर्मन्स दिलं एवढं ओव्हरऑल, म्हणून मी आज रनर अप आहे. आणि हे मॅटर करतं की मी माझं 100% दिलेलं आहे. मी माझ्या पॅरेंट्सने मला खूप प्रचंड प्रमाणे सपोर्ट केलं. आय डोंट थिंक सो की ह्या फील्डमध्ये पॅरेंट्स एकदम इझिली सपोर्ट करतात, पण माझ्या पॅरेंट्सने मला इतकं सपोर्ट केलं इनक्रेडिबली. म्हणजे एवढं मी पण मेहनत नाही केली असेल जेवढी माझ्या पप्पांनी मेहनत केली. लिटरली एक एक गोष्ट, ते सावित्रीबाईचं जे कॉस्ट्युम होतं ना त्याच्यासाठी पण मी आणि पप्पा पुरे दिवसभर फिरायचो. एक एक धाग्यासाठी आम्ही मेहनत घेतली आहे त्याच्यासाठी. आणि इतकं सपोर्ट फुल फॅमिलीकडनं सपोर्ट होतं. आणि त्यांची टीम इतकी चांगली होती, फॉरेवर स्टार इंडियावाल्यांची टीम. मला एक मेंटर दिली गेली होती, अकाउंट मॅनेजर होत्या त्या माझ्या, अलिशा मॅमकरनं अकाउंट मॅनेजर होत्या. त्यांनी खूप सपोर्ट केलं. ते इतक्या स्वीट होत्या, त्या मला जे पण चुकायचं ते बरोबर बोलायच्या की असं प्रकारे तू इम्प्रूव्ह करायला पाहिजे. मला असं वाटतं ग्राउंड खूप चांगलं असतं आणि खूप म्हणजे आपली जी अचीवमेंट असतं त्याला हे ग्राउंड रिप्रेझेंट करतं. पण जी आपली मेहनत असते ना ती जास्त इम्पॉर्टंट असते. आपण रोज किती प्रोग्रेस करतो ते जास्त इम्पॉर्टंट असतं. आणि हे ग्राउंड एक फुल स्टॉप नव्हतं, हे आता माझ्या जर्नीला स्टार्ट आहे. म्हणजे मी हे ग्राउंड घेतल्यावर आता मी थांबणार नाही, याच्याने माझ्या जर्नीला सुरुवात झाली आहे. थँक्यू. ही माझी जर्नी होती आणि मला खूप चांगलं वाटतं. ही जर्नी तुम्हाला पण अनुभवायला भेटली आणि मला पण अनुभवायला भेटली. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन सपोर्ट अँड एव्हरीवन काइंड वर्ड्स. आणि तुमचे न्यूज, तुमचे जे तुम्ही हेडलाईन्स टाकले त्याच्याने मला इतकं सेलिब्रिटी फिलिंग आली. आणि आज पण इथं बसून असं वाटतंय की खरं मी थोड्यासाठी काहीतरी करून दाखवलं. आणि मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करेन की मी थोड्या शहरासाठी काही ना काही तर करेल.